नमस्कार मंडळी, तर मी करणार आहे नाचणीच्या पिठाचे आंबोळे आणि वांग्याचं भरीत. तर त्याच्यासाठी मी इथं 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलंय. आता हे जे दही आहे तर हे 3 चमचे घेणार आहे मी ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी. आणि चिमूटभर असा खाण्याचा सोडा पण टाकून घेतला आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्र करूया आपण. आता ह्याच्यामध्ये मी जसं पाणी लागेल तसं मी टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतले मी. तर आता हे छान असं ह्याचं बॅटर तयार झालेलं आहे. तर मी आता रवा टाकायचा विसरले होते ह्याच्यामध्ये. तर मी आता 1 वाटी रवा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि हे पण छान असं एकत्र मिक्स करून घेऊया. तर आपलं हे छान असं बॅटर तयार झालेलं आहे. डोश्याचं बॅटर जसं असतं तसं तयार करून घ्यायचं हे बॅटर. आता मी हे 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देते. आता तोपर्यंत आपण भरीत करण्याची तयारी करून घेऊया. तर इकडं मी छोटे वांगे घेतलेले आहेत. तर वांगे जे आहेत तर मी मोठे घेतलेले नाही आहेत. जे आपण भाजीला वापरतो तेच वांगे मी इथं घेतलेले आहेत. तर ह्याचे सालं काढून घेणार आहे, काटे जे असतात ते. आणि ह्या वांग्याचे जे आहेत ते 4 फोडी करून घेणार आहे मी. तर ह्याचे 4 फोडी करून घेतलेले आहेत मी, तुम्ही बघू शकता. तर आता हे वांगे माझे चिरून झालेले आहेत. आता मी हे पाण्याने धुवून घेणार आहे, स्वच्छ पाण्याने. आता कधी कधी काय होतं, वांग चिरून सुद्धा किडकं वांग आहे का नाही ते आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळं हे जे वांग आहे असं फोडून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये जर किडकं असलं तर आपल्याला दिसेल. तर आता इथं मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये वांगे, थोडीशी हळद आणि मीठ टाकून हे वांगे जे आहे ते छान असे परतून घेणार आहे. तर आपल्याला हे जे वांगे आहेत गॅसवर भाजायचे नाही आहेत. वांगे वाफूनच मी ह्याचं भरीत करणार आहे. तर आता ह्याच्यावर मी ताट झाकून ठेवणार आहे. गॅस मंद आचेवर ठेवून हे 5 मिनटं वाफून घेणार आहे वांगे. तर इकडं मी आता कोथिंबीर, आलं, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता इकडं मी एक कांदा घेतला आहे मोठा. त्याच्या असे 4 फोडी करून घेतलेले आहेत कांद्याचे मी. आणि हा जो कांदा आहे तर आधी मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण पावसाळ्यात कांद्यांना बुरशी लागल्यासारखं होते, त्याच्यामुळे हे कांदे आधी धुवून घ्यायचे आणि नंतर चिरायचे. तर मी आता हे कांदा जो आहे तर बारीक असा चिरून घेणार आहे. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा मी बारीक कांदा चिरून घेणार आहे मी आता. तर मी आता बारीक असा कांदा चिरून घेतला आहे. तर आपले हे वांगे जे आहेत तर छान असे वाफून पण झालेले आहेत इकडं. तर आता एका पळीच्या साहाय्याने हे जे वांगे आहेत तर मी मॅश करून घेणार आहे. तर माझे हे वांगे जे आहेत तर बारीक असे मॅश करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान असं ह्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर आता इकडं मी फोडणीची तयारी करून घेते. तर ह्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे. त्याच्यासाठी मी इथं 2 पळ्या तेल घेतलं आहे. तर 1 चमचा ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी
1 चमचा जिरे पण टाकून घेतलेले आहेत. आता ही आलं लसणाची पेस्ट पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे. आता हे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं पण ह्याच्यामध्ये टाकलीत मी. आपलं जे लसूण थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. आणि हा कांदा जो आहे तो छान असा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आहे. आता हा कांदा छान असा परतून घेऊया. तर कांदा आपला छान असा लालसर परतून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे, 2 चमचे अंबारी मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा गोडा मसाला पण टाकला आहे. आणि त्याच्यासोबत थोडीशी हळद पण टाकलेली आहे मी. हळद जी आहे तर थोडीच टाकलेली आहे, कारण आधी पण मी वांगे वाफवताना हळद टाकली होती. आता हे जे वांगे मॅश करून घेतलेले होते मी, ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे छान असं एकदम मस्त परतून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कुट्टा पण टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून छान असं हे एकत्र परतून घेणार आहे. छान असं हे मिक्स करून घेणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेतली आहे. तर आपलं हे भरीत जे आहे तर छान असं तयार झालेलं आहे. तर आता मी इकडं आंबोळी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं तव्यावर थोडंसं तेल टाकून पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि हे जे आंबोळीचं बॅटर जे आहे तर ह्याच्यावरती टाकून घेतलं आहे. आणि थोडंसं हे जे बॅटर आहे तर पळीच्या साहाय्याने अलगद असं पसरून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनटं वाफून द्यायचं. हे आता आपले हे 1 मिनटं झालेले आहेत. तर एका साईडने आपली आंबोळी छान अशी तयार झालेली आहे, परतून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने हे परतून घेते मी. आता थोडंसं तेल सोडून घेणार आहे मी चौकून. तर आपली ही आंबोळी दोन्ही साईडने मी छान असं परतून घेणार आहे. तर आपली ही आंबोळी छान असं परतून झालेली आहे. तर आता मी हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर अशाच सगळ्या आंबोळ्या करून घेतलेल्या आहेत मी. छान अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. एकदम पौष्टिक अशी ही नाचणी असते. तर आता इकडं मी परत ह्याचा उत्तप्पा पण बनवून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यासाठी मी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे नाचणीचं. आता ह्याच्यावरती मी बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि ह्याच्यावरती सांबार मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून थोडेसे तीळ पण टाकलेले आहेत ह्याच्यावरती मी. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनटं हे असं परतून घेणार आहे. तर आपला नाचणीचा उत्तप्पा पण असा छान असा तयार झालेला आहे. तर हा उत्तप्पा खाण्यासाठी तर खूपच भारी लागतो. तर मी हे जे उत्तप्पे पण करून घेतलेले आहेत बरेच. तर आपले हे उत्तप्पे पण करून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर आपण टेस्ट करून बघूया. तर छान असे हे नाचणीचे आंबोळी आणि भरीत छान असं झालेलं आहे आपलं. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.